लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील। शरद पवारांचं पक्ष विलीनीकरणाचे संकेत, विरोधकांची पवारांवर टीका। भारतात ईशान्येकडील लोक चीनी दिसतात तर पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात। सान पित्रोदा यांचं वादग्रस्त विधान, पित्रोदांवर वर्णभेदी वक्तव्य केल्याचा मोदींचा आरोप। सान पित्रोदा यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा, काँग्रेस नेते जयराम रमेश यांची माहिती। बारामतीमधील कमी मतदानाबाबत अजित पवार नाराज, आम्हाला फक्त पवारांचा पराभव करायचा आहे, बाकी काही नको, हे चंद्रकांत पाटलांचं पवारांबाबतचं वक्तव्य भोवल्याची अजित पवारांना शंका। मरेन पण कमळ बाण चिन्हावर लढणार नाही, रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांचं वक्तव्य। अदानी अंबानीवरून राहुल गांधी गप्प का, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल, तर मोदींनी देशाची संपत्ती कोणाला दिली सांगावं, मोदींनी केलेल्या टीकेला प्रियंका गांधींचं प्रत्युत्तर। छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीमध्ये औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा, ओवेसींनी औरंगजेबाची कबर उकडून हैदराबादला न्यावी, ओवेसींच्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका। 10 जूनला विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान, तर महिनाभरात शिक्षक पदवीधर मतदारांच्या वोटाला दोनदा लागणार शाही। कांदा निर्यातीसाठीच्या 400 कंटेनरचा मुंबईत खोळंबा, कंटेनर खोळंब्यानं कांद्याच्या दरात 400 ते 500 रुपयांची मोठी घसरण। मुंबई विमानतळावरील धावपट्टी उद्या 6 तासांसाठी राहणार बंद, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत धावपट्टी राहणार बंद। विरारमध्ये 3 मद्यधुंद महिलांचा हॉटेल समोरच धिंगाणा, महिलांनी पोलिसांनाच केली मारहाण, महिलांच्या विरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। धुळ्यामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांना दाखवले काळे झेंडे, आदिवासी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे, तर 12 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। ठाण्यामध्ये नरेश म्हस्केंनी प्रचाराच्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शाखेमध्ये शिवरायांच्या मूर्तीला घातला हार, दरम्यान शाखेत शक्तीप्रदर्शन करत केली घोषणाबाजी। अरविंद सावंतांचा गुजराती भाषेतून प्रचार, गुजराती भाषेतील प्रचारपत्रक सोशल मीडियावर तुफान व्हायरल। पंकजा मुंडे यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, तर रविकांत राठोडांना अपक्ष उमेदवारी मागे घेण्याची विनंती, रविकांत राठोड यांनी मदत करावी, मुंडेंचं आवाहन। पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लिप प्रकरणामध्ये चौकशी व्हावी, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांची मागणी। कोल्हापुरात मतदानाच्या वेळी व्हिडिओ करतानाची 11 प्रकरणं उघडकीस, जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी गुन्हे दाखल करण्याचे दिले आदेश। पुण्यातील महंतवाडी परिसरामध्ये तुफान राडा, तर गंगा फ्लोरेंटिना सोसायटीच्या बाहेर किरकोळ कारणावरून तुफान राडा। अमरावतीच्या कोडेश्वर वीटभट्टीवर महसूल विभागाची कारवाई, कोणत्याही प्रकारची नोटीस न देता कारवाई केली, वीटभट्टी मालकांचा। कराड पाटण मार्गावर पोलिसांच्या वाहनाला अपघात, भरधाव ट्रकनं पोलिसांच्या वाहनाला धडक दिल्यानं अपघात, अपघातामध्ये 10 पोलीस कर्मचारी जखमी। पुण्यातील सोसायटीमध्ये भीषण आग, आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू। विदर्भामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत, योग्य दर मिळत नसल्यानं 4 एकर संत्रा बागेवर फिरवला जेसीबी। पाकिस्तानमध्ये वकिलांच्या निदर्शनाला हिंसक वळण, पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाच्या बाहेर पोलिसांचा वकिलांवर लाठीचार्ज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।